लोकप्रतिनिधी म्हटला की त्याकडून नागरिकांच्या सामान्य अपेक्षा असतात. रस्ते, पाणी, परिसराचा विकास या पलीकडे नागरिक जास्त अपेक्षा ठेवत नाहीत. मात्र कर्जत मतदारसंघातील नागरिकांना यंदा यापेक्षा जास्त मिळालं असं म्हणण्यास हरकत नाही. कारण आमदार महेंद्र थोरवे यांनी केवळ मतदारसंघाचा विकासच केला नाही, तर आपत्तीत नागरिकांना मोठा भाऊ, मुलगा म्हणून मदतीचा हात देखील दिला. त्यामुळेच तालुक्यातील जनताच म्हणतेय असाच आमदार हवा. तर आमदार साहेबांनी जेवढी आम्ही मदत मागितली तेवढी आम्हाला आमदार साहेबांनी मदत केली. आमच्या बेडीसगावच्या सर्व ग्रामस्थांतर्फे आमदार साहेबांचे खूप खूप आम्ही आभारी आहोत. आणि खरोखर प्रशांत दादा पण आमचे देवासारखे धावून आले. त्यांना एक फोन केला तर लगेच पाहणी करायला आले आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. बघितलं तर त्यांना त्याही थोडी सगळं बघून घरात जाऊन पाहणी केलं, लोकांशी संपर्क साधला, काय झालं तर स्वतः आमदार साहेबांनी सांगितलं तशी त्याही आर्थिक मदत पण केली आणि त्या लोकांची सगळ्याची म्हणजे सोदपूस घेतली, कुणाला काय लागलं काय नाही लागलं सगळ्यांची पाहणी करून. आणि साहेबांनी आपल्या खूपच खरंच मेहनत केल्या. असा माणूस आमदार खरं आपल्या कर्जत तालुक्यात पाहिजेच, शेवटपर्यंत पाहिजे. असं माणूस कुठे भेटणार नाही आमदार साहेब. तर आम्ही कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाच्या झळांसोबत आता तालुक्यातील डोंगर दुर्गम भाग असलेल्या परिसरात पाणी टंचाईची झळ तीव्र झाली आहे. जून महिना सुरू होऊन देखील पावसाचा अजून पत्ता नाही. त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनकडून तालुक्यात ग्रामीण भागात टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरूच ठेवण्यात आलाय. या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना मोठा आधार मिळत असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे तालुक्यात वादळी वाऱ्याने नागरिकांच्या घरावरचं छप्पर उडून त्यांचा संसार उघड्यावर पडला होता. गरीब आदिवासी बांधवांवर यामुळे मोठं संकट कोसळलेलं असताना आमदार महेंद्र थोरवे यांनी आर्थिक मदतीचा भार उचलत सिमेंट पत्र्याचं वाटप केलं होतं. लोकसभेच्या निकालानंतर आता कर्जत मतदारसंघात अनेकांच्या आशा अपेक्षा वाढल्यात. मात्र जनतेसाठी जीवाचं रान करतानाच हजारो कोटींची विकास कामं आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून करण्यात आली आहेत. अनेक वर्षांनंतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात विकास दिसला असल्याने आमदार थोरवे यांच्या विकासाचा रथ थांबणं आता अशक्य आहे.